नमस्कार मित्रांनो, आपणासमोर मी महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे. मी आहे जयदेव कुंभारे आणि तुम्हाला माहिती देत असतो संजय गांधी निराधार योजनेसंबंधी, की पेपरमध्ये असं आलं होतं, की कागदपत्रे न जमा केल्यास तुम्हाला मार्चनंतर पेन्शन मिळू शकणार नाही. ही न्यूज मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि ह्या न्यूजनुसार 19,000 जणांचे अनुदान बंद, कारण त्यांची KYCच नाही झालेली आहे. पहा, KYC नसल्यामुळे 19,000 लोकांचे अनुदान बंद झाले आहे. आणि ही गोष्ट आहे अहिल्यानगर. कारण शासनाने जे पैसे तुम्हाला ग्रँट केले आहेत, काहींना 2500, काहींना 1500, पण त्यासाठी शासन तुम्हाला काय मागते मित्रांनो? KYC, लाईफ सर्टिफिकेट, UDID कार्ड अपडेट आणि काय मागते? आधार अपडेट. पण लोक ते पण नाही करत. कारण सरकारचं असं म्हणणं आहे वर्तमानपत्रानुसार, की मार्चनंतर त्यांना लाभ नाही. ज्यांनी UDID कार्ड अपडेट नाही केलं, आधार कार्ड अपडेट नाही केलं, KYC नाही केली तहसील ऑफिसमध्ये जाऊन, आणि बँकेत जाऊन eKYC नाही केली, आणि तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी लाईफ सर्टिफिकेट नाही केलं आहे मित्रांनो. म्हणून प्लीज आपणा सगळ्यास विनंती आहे, की जर तुम्ही नाही केला असाल तर तुम्ही हे सगळं करून घ्या. मी वारंवार तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आता नाही केलं तर समोर तुमचे पैसे अडकतील. किंवा तुम्ही केलं असेल आणि तुमच्या माहितीनुसार कोणी म्हातारे व्यक्ती असतील, कोणी अपंग व्यक्ती असतील, ज्यांना समजत नाही की KYC काय होते, DBT काय होते, तर अशा लोकांची मदत तुम्ही करा ना मित्रांनो. शेअर करा व्हिडिओला आपल्या मित्रांना, आपल्या लोकांना, जे म्हातारे आहेत, ज्यांना तुम्हाला माहीत आहे की पेन्शन मिळते, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. कारण खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि हे जे कट आहे वर्तमानपत्रात आलेली, ही लोकमत न्यूजमध्ये आलेली आहे, म्हणून खूपच महत्त्वाची आहे. कारण समोर पुष्कळशा लोकांचे पैसे अडकणार आहेत. विचार करा, अहिल्यानगरची फक्त ही न्यूज आहे. पूर्ण महाराष्ट्रात किती लाखो लोक असतील ज्यांचे KYC नाही पूर्ण झाले, DBT प्रोसेस पूर्ण नाही झाली आहे. तर अशा लोकांचं काय होणार मित्रांनो? त्या लोकांना हे वर्तमानपत्रात असं सरकारनं म्हटलं, की अशा लोकांचे पैसेच नाही येणार आहेत, अडकतील पैसे. म्हणून तुम्हा सगळ्यास विनंती आहे, 32,306 लाभार्थी आहेत आणि प्रत्येकापर्यंत ही न्यूज. अशा लोकांपैकी 60,000 लाभार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये KYCची पूर्तता केलेली नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. मग अशा लोकांना मार्चच्या नंतर पेन्शनच नाही मिळणार. यांचं असं म्हणणं आहे की निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना या अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. या निराधारांना DBT प्रक्रियामार्फत कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले होते, परंतु वारंवार आवाहन करूनही KYC न केलेल्या सुमारे 60,000 लाभार्थ्यांचे अनुदान पुढील महिन्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमार्फत हे दिलेलं आहे मित्रांनो. आणि लाभार्थ्यांनी KYCची पूर्तता केलेली नाही, त्यामुळे त्यांनाही मार्चनंतर लाभ मिळणार नाही आहे. आदींना मदतीचे सुमारे 42,000 असे एकूण 2,15,000 लाभार्थी आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यांना दरमहा 1,500 रुपयांची मदत केली जाते. पण संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर न केल्याने अहिल्यानगर येथील पुष्कळ साऱ्या लोकांना अजूनही पैसे समोर येणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. अशा वेळेस ही न्यूज तुम्ही सर्वत्र फैलवा मित्रांनो. ही न्यूज मी व्हिडिओमध्ये ह्यासाठी दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही इतरांना ही न्यूज सांगा, कारण बाकी लोकांचे नुकसान होऊ नये. मी तुम्हाला वारंवार सांगतो की आधार अपडेट करून घ्या. मोबाईल नंबर जो आहे तुमच्या आधारचा आणि बँक अकाउंटचा एकच पाहिजे. अलग अलग वेगवेगळे अकाउंट नंबर म्हणजे मोबाईल नंबर नाही पाहिजेत मित्रांनो. जर वेगळं असेल तर तुम्ही एकच करून घ्या. आणि बँकेत जाऊन eKYC करून घ्या. मी वारंवार सांगत आहो, माझ्या गोष्टीला लोकांना मूर्खता वाटते. काही लोकांनी मला शिवीगाळ पण केली आहे मित्रांनो. मी त्यांची कंप्लेंट पण टाकली आहे गुगलकडे. आणि त्या लोकांनी शिवीगाळ केली की तुम्ही वारंवार DBT सांगता, KYC सांगता, खोटं सांगता. असं पण खोटं नाही सांगत मित्रांनो. तुम्हाला आधार अपडेट करायचे आहे, eKYC बँकेत जाऊन करायची आहे. मोबाईल नंबर आधारचा आणि बँकेचा एकच ठेवायचा आहे, वेगळा नाही. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो मित्रांनो, की तुम्ही तहसील कार्यालयात जा आणि त्यांना विचारा मला लाईफ सर्टिफिकेट भरायचं आहे. ते जर म्हणतील भरा फॉर्म,
तर देतील फॉर्म, नाही तर मग ते काय करतील, तुम्हाला म्हणतील की ऑनलाईन भरून घ्या सेतू केंद्रात जाऊन, तर तुम्ही तिथं भरा, जसे ते म्हणतील करा. म्हणजे काय पूर्तता करायची आहे ते तहसील कार्यालयात जाऊन विचारणं तुमचं काम आहे मित्रांनो. म्हणून ही जनजागृती लोकांपर्यंत पोहोचावा, तिथपर्यंत न्यूज न्या मित्रांनो, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल, कोणाचं नुकसान होऊ नये. कारण मार्चच्या नंतर कोणालाच पेन्शन मिळणार नाही जर त्यांच्या EKYC झालं नाही आणि आधार अपडेट झालं नाही, मोबाईल लिंकिंग नाही झाली, त्यांची UDID कार्ड अपडेट नाही झालेलं आहे, आधार कार्ड अपडेट नाही झालं आहे, तर समोर नुकसान होऊ शकते मित्रांनो. आणि होईलच असं सरकारचं म्हणणं आहे जर तुम्ही ह्या गोष्टींची पूर्तता केली नाही. ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि लोकांना सांगा की काय तुम्ही केलेलं आहे आधार अपडेट, काय मोबाईल लिंक तुमच्या आधार आणि बँकेच्या एकच आहे, काय तुम्ही EKYC करून घेतलेली आहे, काय तुम्ही DBTसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली आहे, काय तुम्ही जे UDID कार्ड आहे त्याचं अपडेशन पाहिलं आहे, काय तारीख आहे, काय एक्सपायरी आहे पाहता तुम्ही. हे जर नाही केलं आणि लाईफ सर्टिफिकेट नाही भरलं मित्रांनो तर नाही होणार. तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट भरायचंच आहे, तहसीलमध्ये जाऊन विचारायचं आहे की कसं करायचं. जर ते म्हणतील ऑफलाईन भरा तर ऑफलाईन भरायचं आहे, ऑनलाईन भरा म्हणतील तर ऑनलाईन भरायचं आहे. कसंही करून तुम्हाला भरायचंच आहे मित्रांनो. जर तुम्ही नाही केलं तर तुमचं नुकसान होईल. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.